जय महाराष्ट्र मित्रांनो, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे अपडेट आहे, जे अर्थसहाय्य शासनाकडून घोषित करण्यात आलेलं होतं. त्याप्रमाणे आता 10 सप्टेंबर 2024 या तारखेपासून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात पात्रतेप्रमाणे अनुदान जमा करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. त्यासंबंधित राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबद्दल एक अपडेट दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप प्रत्यक्ष बघू शकता व्यवस्थितरित्या माहिती. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे पण मागच्या काही दिवसापासून शेतकरी वेट करत होते, म्हणजे प्रतीक्षेत होते की आता अकाउंट लवकरच जमा होईल आपल्या अकाउंटमध्ये, पण ते तसं काही झालेलं नव्हतं. त्यामुळे आता प्रत्यक्ष कृषी मंत्र्यांनी या संबंधित घोषणा केलेली आहे की 10 सप्टेंबर 2024 पासून ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे DBTद्वारे. त्यासोबतच बघू शकता तुम्ही याचं स्वरूप कसं असणार आहे, तर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये अनुदान आहे आणि त्यासोबतच 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. आता त्यानुसारच आता पात्रतेनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्यात येणार आहे 10 सप्टेंबर 2024 पासून. आणि त्यासंबंधित एक महत्त्वाचं अपडेट होतं, लवकरच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात कृषी मंत्र्यांनी याबद्दल घोषणा केलेली आहे आणि याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना. आणि त्यासोबतच एक महत्त्वाचं अपडेट असं होतं की शासनाकडून ई पीक पाहणीची अटसुद्धा रद्द करण्यात आलेली होती. म्हणजे 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे, पीक विमा काढलेला होता त्यांनी, पण ई पीक पाहणीवर नोंद नव्हती, पण अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता याचा अनुदानाचा लाभ मिळणार आहे. असं एक महत्त्वाचं अपडेट होतं. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.